नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची मोहपाश ही कादंबरी आणि आज भाग 6. सगळं काही बदललं होतं. निदान विजया राजेंना तरी तसं वाटत होतं. मुंबईहून कोठारींची कार घेऊन त्या कोल्हापूरला निघाल्या तेव्हा विलक्षण प्रसन्न होत्या. अचानक जाऊन मोहिनीच्या समोर उभं राहिल्यावर तिचा चेहरा आश्चर्यानं कसा विस्फारून जाईल आणि मग ती आनंदानं आपल्याला कशी मिठी मारेल ह्या कल्पनेनं मनातल्या मनात त्या सुखावून जात होत्या. त्याचवेळी सुचित्राच्या आठवणीनं त्या व्याकुळ होत होत्या. कधी एकदा तिला पाहीन असं त्यांना झालं होतं. सुचित्रा आता 5 वर्षांची झाली असेल. कशी दिसत असेल ती. समजही वाढली असेल आता तिची. आपल्याला पाहताच काय प्रतिक्रिया होईल तिची. सुरुवातीला आपल्याकडे बघून संकोचानं मोहिनीच्या पाठीमागे दडण्याचा प्रयत्न करेल ती. तिथूनच हळूच चेहरा बाहेर काढून भिरभिरत्या नजरेनं मोठे डोळे करून आपल्याकडे नवलानं पाहत राहील. विजया राजे मनोमन ह्या आणि असल्याच कल्पना चित्रात रंगून गेल्या होत्या. जवळजवळ 1.5 वर्षांच्या प्रदीर्घ वास्तव्यानंतर नवीन आयुष्य घेऊन विजया राजे अमेरिकेहून परतल्या होत्या. क्षणाचाही विलंब न करता आता त्या कोल्हापूरला निघाल्या होत्या. कोठारींनी त्यांना 1-2 दिवस विश्रांती घेऊन मग जा असं सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण विजया राजेंना कधी एकदा कोल्हापूरला जाईन असं झालं होतं. शेवटी कोठारींनी त्यांना आपली कार दिली होती, सोबत आपला ड्रायव्हरही. विजया राजे डोळे मिटून कारच्या मागच्या सीटवर बसल्या होत्या. त्यांच्या मनात आता मोहिनीचेच विचार घोळत होते. अमेरिकेहून मोहिनीला त्यांनी 2 पत्र पाठवली होती, पण त्यातल्या एकाही पत्राचं उत्तर तिने दिलं नव्हतं आणि त्याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं. पत्रोत्तर आलं नव्हतं त्यामुळे त्या काहीशा अस्वस्थ झाल्या होत्या. मनात नाना तऱ्हेच्या शंका येत होत्या. मन काहीसं शंकाकुलही झालं होतं. पण मनातल्या शंका मनातच दाबून टाकत त्या स्वतःला समजावत होत्या. मोहिनीला नक्कीच काही ना काही अडचण आली असणार म्हणून ती पत्र लिहू शकली नसेल. कदाचित आपली 2ही पत्र तिला मिळाली नसल्याची शक्यता होती. आणि तसं असेल तर तिला दोष देण्यात तरी काय अर्थ आहे. पण आता आपल्याला समोर पाहून आणि तेही ठणठणीत बरं झालेलं पाहून मोहिनीला किती आनंद होईल. कधीकधी त्यांना स्वतःला या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. आपण या दुर्धर रोगातनं पूर्ण बऱ्या झालोत यावर त्यांचाही विश्वास बसत नव्हता. तसं पाहिलं तर कॅन्सरसारख्या आजारातनं सहसा कोणी वाचत नाही. 100मध्ये एखाद दुसराच असा भाग्यवान. आपणही त्यातल्याच एक आहोत. कदाचित परमेश्वराला आपल्या सुचित्राची दया आली असेल. कदाचित तिची पूर्वजन्माची काही पुण्याही असेल. म्हणूनच परमेश्वरानं तिला पोरकं होण्यापासून वाचवलं असेल. ते काही असो, पण आता पण सुचित्राला आपल्या डोळ्यांसमोरून क्षणभरही दूर करायचं नाही. विजयाराजेंनी मनोमन निश्चय केला होता. कार आपल्या गतीनं धावत होती, पण विजयाराजेंना ती फार हळू चालतीये असं वाटत होतं. 1-2दा त्याने ड्रायव्हरला विचारलंही होतं, अजून किती वेळ लागणार आहे रामदास? काय आणखी अर्धा तासाचा रस्ता आहे मॅडम. 1.5 वर्षांनंतर इथे परतताना सगळं काही बदललं होतं असं वाटत होतं विजयाराजेंना. पण मग त्यांनाच स्वतःचं हसू येत होतं. कसा वेड्यासारखा विचार करतो आपण. खरं म्हणजे सगळं काही तसंच आहे. ही दुतर्फा पसरलेली हिरवीगार शेतं, ही पळणारी झाडं, ही हवा. बदललो आहोत ते आपण. नव्या उमेदीनं नव्या नजरेनं आयुष्याकडे पाहायला लागलोत. म्हणून आपल्याला सगळं काही नवं वेगळं बदलल्यासारखं वाटतंय. कार आता गावात शिरली होती. ड्रायव्हरनं विचारण्याआधीच विजयाराजेंनी बंगल्याचा रस्ता सांगायला सुरुवात केली होती. आणखीन 10 मिनिटांनी कार त्या आलिशान बंगल्याच्या समोर येऊन उभी राहिली. विजयाराजे कारमधनं उतरल्या. काही क्षण त्या भरल्या नजरेनं बंगल्याकडे पाहत उभ्या राहिल्या. जवळजवळ 1.5-2 वर्षांनी त्या आपल्या बंगल्याकडे पाहत होत्या. आपल्या सुखाचे आणि दुःखाचे बरेच क्षण त्यांनी या बंगल्यात अनुभवले होते.
या बंगल्याशी त्यांचं भावनिक नातं जुळलेलं होतं. क्षणभराने विजयाराजे भानावर आल्या. बंगल्याच्या गेटच्या दिशेनं पुढं झाल्या. ड्रायव्हर कारच्या डिकीतनं त्यांची सुटकेस काढत होता. विजयाराजे गेटजवळ आल्या आणि एकदम गोंधळून जागीच उभ्या राहिल्या. गेटवर एक पाटी लटकत होती. पटेल बंगला. पटेल बंगला? हा काय प्रकार आहे? बंगला तर तोच आहे. मग हे नाव? विजयाराजे काही क्षण तशाच गोंधळून त्या पाटीकडे पाहत राहिल्या. मग गेट उघडून बंगल्याच्या मुख्य दाराजवळ आल्या. त्याचवेळी त्यांची चाहूल लागून एक जण बाहेर आला होता. बहुतेक तो त्या बंगल्यातला नोकर असावा. त्यांनी आदबीनं विचारलं, आपल्याला कुणाला भेटायचे? हां? विजयाराजे क्षणभर गडबडले. आपल्याच बंगल्यात आपल्याला हा प्रश्न विचारला जातोय. त्यांना क्षणभर रागही आला होता. पण समोरच्या माणसाचा त्यात काही दोष नाही हेही त्यांना समजत होतं. म्हणून स्वतःला सावरत त्या म्हणाल्या, हा बंगला प्रतापराव भोसल्यांचा आहे ना? प्रतापराव भोसले? नोकरानं काहीसं चकित नजरेनं विजयाराजेंकडे बघितलं. मग काहीतरी आठवल्यासारखं त्याच्या चेहऱ्यावर चकित भाव आलेले होते ते निवळले आणि तो म्हणाला, तुम्ही बहुतेक आहे ना या बंगल्याच्या जुन्या मालकाबद्दल बोलताय. जुने मालक? विजयाराजेंच्या कपाळावर आठ्या उमटल्या. हां, कसं आहे ना, पूर्वी हा बंगला प्रतापराव भोसलेंच्या मालकीचा होता. पण हा बंगला आमच्या मालकाने म्हणजे पटेल साहेबांनी विकत घेतला. पटेल साहेब राहतात तिकडे इंदोरला. अधूनमधून कामाच्या निमित्ताने इकडे येत असतात. नोकर बोलत असताना विजयाराजेंच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे, अविश्वासाचे भाव उमटले होते. त्यांचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी त्यांनी विचारलं, म्हणजे भोसल्यांनी हा बंगला विकला असं म्हणायचं आहे तुम्हाला? हा. कधी विकला? नाही, मला नक्की काय माहिती नाही. पण गावातल्या लोकांकडनं मला थोडीफार माहिती भेटली. ती माहिती अशी का, प्रतापराव भोसले वारल्यानंतर त्यांची पत्नी आपल्या लहान मुलीला घेऊन इथं राहत होती आणि काही दिवसांनी कुठल्या तरी आजारानं त्या वारल्या. त्यांनी ज्यांच्यावर या इस्टेटीची जबाबदारी सोपवली होती ते मग मुलीला घेऊन हे गाव सोडून निघून गेले. आणि मग भोसलेंची सगळी इस्टेट? जाण्यापूर्वी त्यांनी सगळी इस्टेट पण विकून टाकली ना. लय मोठी इस्टेट होती म्हणे त्यांची. शेती, माळा, हा बंगला, एक फार्म हाऊस बी होतं म्हणे. मग त्यातला ह्यो बंगला आहे ना, ह्यो बंगला आमच्या मालकाने घेतला विकत आणि बाकीची बी इस्टेट कुणी विकत घेतली म्हणतात. हे ऐकून विजयाराजेंना जबरदस्त धक्का बसला होता. त्यांच्या अंगातलं सगळं त्राणच जणू नाहीसं झालं होतं. स्वतःशी बोलावं तशा स्वरात त्या म्हणाल्या, पण गेले कुठे ते लोक? नाही, मला तरी त्याच्या बाबतीत काय माहिती नाही. हां, पण भोसल्यांकडे एक दिवाणजी कामाला होते, ते अजून राहतात या गावात. कदाचित त्यांना माहिती असेल बघा सगळं. पंत? बरोबर. पंतांकडे आपल्याला या सगळ्या प्रकाराची माहिती मिळू शकेल. तेच आपल्याला नेमकं काय घडलंय ते सांगू शकतील. ड्रायव्हर सुटकेस घेऊन त्यांच्या मागे येऊन उभा राहिला होता. विजयाराजेंनी त्याला सुटकेस पुन्हा डिकीट ठेवायला सांगितली आणि कारमध्ये बसत म्हणाल्या, रामदास चल, आपल्याला आणखीन एका ठिकाणी जायचं आहे. रामदासनं कार सुरू केली. विजयाराजे त्याला पंतांच्या घराचा रस्ता सांगत होते. त्याचवेळी त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मोहिनी कुठे गेली असावी? सगळी इस्टेट विकून हे गाव सोडून तरी ती का गेली असावी? आणि सुचित्रा कुठे असेल? ह्या आणि अशाच नाना प्रश्नांनी विजयाराजेंचं डोकं बधीर झालं होतं. मनात नाना शंका कुशंका येत होत्या. इथे येताना जी कल्पना चित्र त्यांनी रंगवली होती ती काही क्षणात उद्ध्वस्त झाली होती. पंत आपल्या घरासमोरच्या अंगणातच उभे होते. एक आलिशान कार आपल्या घरासमोर थांबलेली बघून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटून आलं. मग कारमधनं उतरलेल्या विजयाराजेंकडे लक्ष जाताच त्यांचे डोळे विस्फारल्यासारखे झाले. आपल्या डोळ्यांवर क्षणभर त्यांचा विश्वासच बसला नाही. विजयाराजे कारमधनं उतरल्या, त्यांच्या दिशेनं पुढं आल्या. पंत, ओळखलं नाहीत का मला?
पंतांनी आता स्वतःला सावरलं होतं, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ कमी झाला नव्हता. "अहो, असं कसं बाईसाहेब?" पंत पुढे होत म्हणाले. "अहो, ओळखणार नाही असं कसं होईल? पण तुम्ही तर विश्वास बसत नाही आहे ना पंत? पण मी अगदी ठीक आहे. तुमच्यासमोर सही सलामत उभी आहे." "अहो, पण त्या तर म्हणाल्या होत्या की तुम्ही..." पंतांनी पुढचं वाक्य अर्धवट सोडलं आणि मग दाराकडे तोंड करून त्यांनी जोरात हाक मारली. "अरे अभय!" अभय धावत बाहेर आला. समोरच्या आलिशान कारकडे आणि विजयाराजेंकडे पाहायला लागला. "अभय, बाईसाहेबांचं सामान आत घेऊन जा." पंत अभयला म्हणाले आणि मग विजयाराजेंकडे पाहत म्हणाले, "या ना, या बाईसाहेब, आत या." विजयाराजेंना पंतांना अनेक प्रश्न विचारायचे होते, पण ते असे दारात उभं राहून विचारणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. त्यांनी रामदासला डिकीतनं सुटकेस काढायची सूचना दिली आणि त्या पंतांच्या मागोमाग आत आल्या. "बसा ना बाईसाहेब, बसा." बैठकीच्या खोलीत असलेली खुर्ची पंचानं साफ करत पंत म्हणाले. विजयाराजे बसल्या. पंत अजूनही विश्वास बसत नसल्यासारखे त्यांच्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य तर होतंच, पण त्याहीपेक्षा चिंता होती, बेचैनी होती. "काय पाहताय पंत?" विजयाराजेने विचारलं. नाही नाही, काही नाही, काही नाही." पंत मनातले भाव लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाले. तेवढ्यात अभय सुटकेस घेऊन आत आला. रामदास बाहेर थांबला होता. "अभय, त्या ड्रायव्हर काकांना पाणी नेऊन दे बाळा." पंत अभयला म्हणाले. अभयनं मान डोलावली. आतल्या खोलीतून पाण्याचा तांब्या आणून बाहेर रामदासला दिला. विजयाराजे काही क्षण गप्प बसल्या होत्या. पंतही काही बोलत नव्हते. शेवटी विजयाराजेंनी विचारलं, "मोहिनी आणि विश्वासराव कुठे गेलेत पंत?" "सांगतो, सगळं काही सांगतो बाईसाहेब, पण आपण अशा अचानक माझ्या काही लक्षात येत नाही बाईसाहेब. मोहिनीबाईंनी तर मुंबईहून फोन करून सांगितलं होतं की तुम्ही..." "पंत, उपचारासाठी मी अमेरिकेला गेले होते हे तुम्हाला समजलं असेल ना?" "हो, ते समजलं होतं बाईसाहेब, पण मोहिनीबाईंनी नंतर फोन केला होता की..." "काय फोन केला होता?" विजयाराजेंच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. हेच हेच ना की..." पंत पुन्हा क्षणभर अडखळले. मग मनाचा हिय्या करत म्हणाले, "अमेरिकेत तुमचं निधन नाही झालेलं. मी मृत्यूच्या दारातनं परत आली आहे पंत, आणि तुमच्या समोर जिवंत उभी आहे." "अहो, तेच तर माझ्या लक्षात येत नाही ना बाईसाहेब. मोहिनीबाईंनी मग तसं का सांगितलं?" "ते लोक कुठे आहेत आता?" विजयाराजेंचा स्वर आता काहीसा कडवट झाला होता. "जाताना विश्वासराव एक पत्ता देऊन गेले होते." बोलता बोलता पंत उठले. समोरच्या कपाटातनं एक डायरी काढून त्यात ठेवलेला कागदाचा कपटा काढून विजयाराजेंच्या हातात देत म्हणाले, "विश्वासराव म्हणाले होते की काही दिवस ते इथे राहणार होते. गेल्यावर पत्र पाठवीन असं म्हणालेही होते, पण आजपर्यंत त्यांचं एकही पत्र आलेलं नाही." विजयाराजे क्षणभर स्तब्ध झाल्या. आत्तापर्यंत मनाच्या तळाशी असलेली शंका आता पृष्ठभागावर आली होती. मोहिनी आणि विश्वासनं आपल्याला धोका तर नाही दिला? सगळी इस्टेट हडप करण्यासाठी आपल्या मृत्यूची खोटी बातमी तर त्यांनी पसरवली नसेल ना? विजयाराजेंची अवस्था पंत समजू शकत होते, म्हणूनच काहीही न बोलता तेही गप्प बसले होते. तेवढ्यात अभय चहाचे कप घेऊन बाहेर आला. एक कप त्यांनी बाहेर रामदासला नेऊन दिला. अभय पुन्हा आत येताच विजयाराजेंनी त्याला आपल्या जवळ ओढून घेतलं. मोठ्या ममतेनं त्यांनी त्यांच्या केसावरनं हात फिरवला. त्यावेळी त्यांना सुचित्राची प्रकर्षानं आठवण येत होती. "या पोराचीच मला चिंता लागून राहिली आहे बाईसाहेब." पंत काहीशा दाटलेल्या आवाजात म्हणाले. "याची आई ह्याला लहानपणीच सोडून गेली, आणि आता आजीही." "म्हणजे?" "तुम्हाला माहिती आहे की याची आजी दम्याच्या विकारानं सतत आजारी असायची. 6 महिन्यांपूर्वी त्यातच ती गेली. बाईसाहेब, आता मीही थकलोय हो. माझ्यानंतर या पोराचं काय होणार याची मला काळजी वाटतेय." "पंत, आजपासून अभयची काळजी तुम्ही करायची नाही. त्याची सगळी जबाबदारी आजपासून माझ्यावर आहे. पंत, अभयबाबत तुम्ही पूर्णपणे निर्धास्त राहा." अभयच्या खांद्यावर हात ठेवत विजयाराजे म्हणाल्या.
पंतांनी कृतज्ञ नजरेनं विजयाराजेंकडे पाहत हात जोडले. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. मनावरचं ओझं उतरल्यासारखा त्यांचा चेहरा तणावमुक्त झाला होता. मग पंतांकडनं विजयाराजेंना त्यांच्या मागे घडलेल्या एक एक घटना समजायला लागल्या. त्या अमेरिकेला गेल्यानंतर कशाप्रकारे मोहिनीनं घाईघाईनं सगळी इस्टेट विकून टाकली होती आणि हे गाव कायमचं सोडलं होतं हे त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी विश्वासनं मोहिनीला असं करण्यापासून रोखण्याचा बराच प्रयत्न केला होता, पण मोहिनीनं त्याच्याही विरोधाला भीक घातली नव्हती हेही पंतांनी विजयाराजेंना सांगून टाकलं. पंतांच्या म्हणण्यानुसार विश्वासचा ह्या सगळ्या प्रकारात कुठेही हात नव्हता. विश्वास अतिशय सरळ साध्या स्वभावाचा माणूस, आणि हीच गोष्ट त्यातल्या त्यात विजयाराजेंच्या दृष्टीनं दिलासा देणारी होती, कारण त्याच्यामुळे सुचित्रा सुरक्षित राहणार होती. विश्वासघाताचं हे दुःख म्हणूनच विजयाराजे पचवू शकल्या होत्या. श्रोते हो, हा होता भाग 6. भाग 7 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.